अविनाश कुमावत ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ नाउन मधले जे काही दोन टाइप्स आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर मग आता आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, टाइप्स ऑफ नाउन मध्ये दोन टाइप्स आपण प्रामुख्याने बघत असतो. एक आहे कंक्रीट नाउन, आणि दुसरा आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, एक आहे कंक्रीट नाउन आणि दुसरा आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. तर मग मुख्यत्वे याच्यामध्ये काय नेमका फरक असतो तो आज आपल्याला समजून घ्यायचा आहे. मित्रांनो, ज्या वेळेला आपण कंक्रीट नाउन याच्या बाबतीत बोलत असतो त्यावेळेला एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की कंक्रीट नाउन म्हणजे काय, तर अशा गोष्टी समथिंग दॅट एक्झिस्ट फिजिकली. तर ज्या गोष्टी आपण फिजिकली ज्या गोष्टी ज्या आहे ज्यांना आपण अनुभवू शकतो, म्हणजे नेमकं काय, तर ज्या अशा गोष्टी ज्यांना आपण टच करू शकतो, ज्यांची आपण चव घेऊ शकतो. ओके, तर अशा ज्या गोष्टी ज्या फिजिकली एक्झिस्ट आहे, ज्या आपण पाहू शकतो. ओके, तर अशा गोष्टींना आपण कंक्रीट नाउन असं म्हणू शकतो. ठीक आहे, किंवा त्यांना आपण कंक्रीट नाउन असं म्हणत असतो. दुसरा जर या ठिकाणी आपण बघितलं तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे डज नॉट हॅव एनी फिजिकल फॉर्म. तर अशा गोष्टी की ज्यांना कोणता फिजिकल फॉर्म नसतो, किंवा ज्यांना आपल्याला पाहता येत नाही, किंवा ज्यांना आपल्याला स्पर्श देखील करता येत नाही. तर मग अशा कोणत्या गोष्टी असतात, चला तर मग उदाहरणाच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं जे आपलं उदाहरण आहे टेबल. बघा, टेबलला आपण काय करू शकतो, स्पर्श करू शकतो. ओके, आणि स्पर्श केल्यानंतर आपल्याला जाणवतं की हा टेबल आहे, म्हणून याला आपले जी कॅटेगरी आपण देऊ शकतो तो आहे कंक्रीट नाउन. म्हणून टेबल आपलं कोणतं नाउन आहे, तर टेबल आपलं कंक्रीट नाउन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचं जर उदाहरण आपण लक्षात घेतलं, पुढं बघा, फ्रीडम म्हणजे काय, तर आपल्याला सगळ्यांना फ्रीडम आहे, म्हणून फ्रीडम म्हणजे काय, तर त्याला आपण पाहू शकत नाही. फ्रीडम म्हणजे काय नेमकं आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही. म्हणून अशा गोष्टी किंवा ज्या कल्पना असतात किंवा अनेक अशा ज्या गोष्टी असतात ज्यांना आपण पाहू शकत नाही, तर त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणत असतो. म्हणून फ्रीडम या ठिकाणी काय आहे, तर फ्रीडम या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. पुढचं उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण जे आहे बुक. आता बुक काय आहे, तर बुक आपण स्पर्श करू शकतो, वाचू शकतो. ओके, तर ह्या ज्या फिजिकली एक्झिस्ट गोष्टी आहे, ज्या फिजिकली स्वरूपात आपल्यासमोर प्रेझेंट आहे, त्या गोष्टींना आपण काय म्हणत असतो, तर त्या गोष्टींना आपण कंक्रीट नाउन म्हणत असतो. म्हणून या ठिकाणी बुक हे काय आहे, कंक्रीट नाउन आहे. पुढे जर बघितलं हॅपीनेस. आता बघा, हॅपीनेस आपण काय करत असतो, तर हॅपीनेस आपल्याला जाणवते, मात्र आपण तिला टच करू शकत नाही, किंवा हॅपीनेस आपल्याला दिसत नाही. तर हे हॅपीनेस काय आहे मित्रांनो, तर ही एक आपल्यामधली भावना आहे. ओके, आणि ही जी भावना आहे त्याला आपण काय नाव देऊ शकतो, तर त्याला टाइप्स ऑफ नाउनमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट नाउन या कॅटेगरीमध्ये ठेवलं जातं. म्हणून या ठिकाणी हॅपीनेस काय आहे, तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. तसंच फोन आहे. फोन काय आहे, तर फिजिकली आपल्याला माहिती एक्झिस्ट आहे. मोबाईल फोन जे काय असेल ते कंक्रीट नाउन. ओके, तर हे काय आहे आपल्यासाठी, हे कंक्रीट नाउन आहे. पुढे जर बघितलं करेज. आता करेज या ठिकाणी, करेज म्हणजे धैर्य. ओके, संकटाच्या वेळेला आपल्याला करेज महत्त्वाचं असतं, पण करेज आपण पाहू शकत नाही किंवा त्याला टच करू शकत नाही, त्याची चव घेऊ शकत नाही. म्हणून करेज हे काय आहे, तर करेज आपल्यासाठी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. पुढे जर बघितलं तर ट्री. आता ट्री आपल्या समोर फिजिकली फॉर्ममध्ये असतात, आपल्याला माहिती आहे कंक्रीट नाउन. ओके, जस्टिस. आता जस्टिस जर या ठिकाणी बघितलं तर जस्टिस काय आहे, तर जस्टिस म्हणजे काय, तर न्याय. तर न्याय आपण काही टच करून पाहू शकत नाही किंवा त्याची चव घेऊ शकत नाही. तर ह्या ज्या गोष्टी डज नॉट हॅव एनी फिजिकल फॉर्म, ज्यांना फिजिकल फॉर्म नाही आहे, तर त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतो, किंवा त्याला भाववाचक नाम, मराठीमध्ये भाववाचक नाम असं आपण म्हणू शकत असतो. ठीक आहे, मग या ठिकाणी जस्टिस हे सुद्धा काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. पुढे जर बघितलं, चेअर काय आहे, कंक्रीट नाउन. ओके, चेअर काय आहे, कंक्रीट नाउन. फिअर म्हणजे भीती. भीती आपण पाहू शकत नाही. ठीक आहे, तर हे काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, किंवा त्याला टच करू शकत नाही. वॉटर काय आहे, तर वॉटर या ठिकाणी आहे कंक्रीट नाउन. ठीक आहे, त्याच्यानंतर ब्युटी काय आहे, तर ब्युटी या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲपल फिजिकल फॉर्म एक्झिस्ट फिजिकली, तर हे काय आहे, कंक्रीट नाउन. पुढे जर बघितलं अँगर काय आहे बेटा, अँगर काय या ठिकाणी लक्षात येतं, तर अँगर जे आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके, अँगर काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कार कंक्रीट नाउन. कार कशामध्ये येईल, कंक्रीट नाउन. नॉलेज ज्ञान आपल्याला माहिती असतं, पण त्याला काय आपण स्पर्श करून पाहू शकत नाही, तर या ठिकाणी ज्ञान किंवा नॉलेज हे सुद्धा काय आहे, तर हे आपलं ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये जाईल. त्याच्यानंतर फॅन कंक्रीट नाउन. आणि ट्रस्ट हे काय आहे,
तर ट्रस्ट आपलं ॲबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये. ओके, ट्रस्ट मग काय मध्ये ॲबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये जाईल. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण बघितलं तर कंक्रीट नाऊन आणि ॲबस्ट्रॅक्ट नाऊन या दोघांमधला जो काही साधा फरक आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेतला. म्हणून कंक्रीट नाऊन म्हणजे काय, तर समथिंग दॅट एक्झिस्ट फिजिकली, ज्या फिजिकली गोष्टी आपल्याला दिसतात, ज्याला टच आपण करू शकतो, ते असतं कंक्रीट नाऊन. आणि ॲबस्ट्रॅक्ट नाऊन ज्यांना कोणताही फिजिकल फॉर्म नसतो, त्याला आपण फक्त अनुभवू शकतो, अशा ज्या गोष्टी असतात त्या असतात ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. ओके, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.